नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मस्तपैकी गोष्ट सांगतो। सांगतो सारख्याच गोष्टी सांगून खुरपण गाव व्हायची आपली। अगं सांगतो, तू खुरपी दिस ना। माहिती गाव व्हायची खुरपण। अगं बसता बसता गाडी माणूस येईल खुरपीने होत नसते माझ्याच्यानं। तर मित्रांनो, एका ठिकाणी मस्त लोक गंगेवर आंघोळ करत होते। गंगेला पवित्र मानलं जातं आणि ते गंगात आंघोळ करीत होते आणि वरून महादेव आणि पार्वती बघत होते। पार्वती महादेवाला म्हणते, महादेवा, एवढे लोक गंगेमध्ये आंघोळ करतात आणि स्वतःला पवित्र झालो असं म्हणतात, खरोखरच हे लोक पवित्र होतील का आणि खरोखरच स्वर्गात जातील का? महादेव पार्वतीला म्हणाले, हे तुला मी आजच दाखवून देतो। कसं? चल आपण जाऊ आता धर्तरीवर, जे लोक आंघोळी करतात का तिथं। मग महादेवानं एक अंगावर कोड फुटल्याचं रूप घेतलं, म्हाताऱ्याचं कोड फुटल्याचं रूप घेतलं आणि पार्वती एकदम अशी सुंदर स्त्री बनवली आणि मस्त ते गंगेवर गेले। गंगेवर गेले तर काही लोक गंगेला वर आंघोळ करायला जातात, हे सगळे चांगले नसतात। तसं काही चांगले नव्हते तिथं म्हणायचे। त्या पार्वतीला दिसायला सुंदर होती। अगं, ह्या कोड फुटलेल्या सोबत काय करतीस? चल माझ्या सगट, तुझ्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करील, सोनं नाणं भरपूर तुला देईल, चल माझ्यासोबत। दुसरे यायचे की म्हणायचे, वा बाई किती दिसायला सुंदर आहे आणि नवरा बघा ना कसला आहे, कोड फुटलेला। असं करीत करीत बरेच दिवस ते तिथे थांबले। लोक यायचे जायचे आणि काही वाईट नजरेने बघायचे त्या पार्वतीकडं, कारण पार्वतीचं रूप नव्हतं, त्यांनी एक सुंदर स्त्रीचं रूप घेतलं होतं। आणि मग त्यातून एक चांगला मुलगा आला आणि विचारलं, या कोड फुटलेल्या माणसाला, त्या स्त्रीला विचारलं, म्हणजे पार्वतीला विचारलं, काय तुम्ही यांना गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी आणलंय का? पार्वती म्हणली, हो। मग त्याला म्हणला, मी घेतो ह्यांना उचलून आणि गंगेत आंघोळ घालतो। मग त्या माणसानं त्या कोड फुटलेल्या माणसाला उचललं, गंगेत आंघोळ घातली, आणून बसवलं आणि तो सरळ निघून गेला। मग सरळ निघून गेल्यानंतर महादेव पार्वतीला म्हणाले, असे माणसं स्वर्गात जातात बघ। हे सगळे आंघोळ करायला आलेत ना, यांचा तर तुम्ही रिझल्ट पाहितलेच ना आता, की कोण काय म्हणत होतं, कोण काय म्हणत होतं। आणि हा बिचारा आला, मला आंघोळ घातली, त्याने मला ओळखेल नाही की मी देव आहे म्हणून, त्याच्या मनात फक्त देव होता। तसं गंगेमध्ये आंघोळ केली म्हणजे कुणी पवित्र होत नाही किंवा मन निर्मळ होत नाही किंवा काही नाही। मन निर्मळ असलं का नाही की देव माणसाला कुठंही भेटतो, गंगेत आंघोळ करण्याचीच गरज नाही। तर मित्रांनो, आता श्रावण चालू आहे म्हणून तुम्हाला काही अशा कथा सांगतो, कारण श्रावण चालू इथवर काही घरी तसलं काही आम्ही आणत नाहीत वेडवाकडं। तोपर्यंत अशा गप्पा छप्पा गोष्टी मारीत जाऊ। तुम्हाला आवडली का गोष्ट ही? माझ्या मालकीला तर नाही आवडली। खुरपीत आहे ना मी, खुरपीत ऐकत आहे कारण तणस लय झालंय वावरात। वावरात पण झाला, दिवसभर बाईक काम करू शकती, गडी नाही करू शकत। गाड्याची खुरपण घ्या इकडे कॅमेरा, हे काय एक गाडी दोन माणसं हाडाय का बघा, ही गाड्याची दाखव दाखव। तिकडे बघा, तर एवढं तण उद्याच बसवलं की नाही त्यात? अरे बाबा, गाड्या माणसाची गोष्ट वेगळी असती। पटकन घ्यायचं काढून मग पाच घेऊ का तुमची, जेव्हा सांगा बरं काय करावं। आता गाडी माणूस आहे, काम होतंय का एवढं मला सांगा बरं मित्रांनो? उगा आपल्या परिस्थितीमुळे करावं लागते काम, नाहीतर मी काय माणूस काम करायसारखा राहिलाय का आता?